नमस्कार, हनुमान डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. दादा, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता परिचय थोडा द्या का? माझं पूर्ण नाव सागर विलास परब. मी सिंधुदुर्ग जिल्हा मालवण कट्टे इथून आलेलो आहे. इथे म्हशी खरेदी करायला आलेलो आहे हरियाणाला. 4 म्हशी आहेत माझ्या खरेदी करायच्या. मी आता 4 दिवस झाले इथे आलो. एक दिवसाला एक म्हटले ते चालू अशी 4 दिवस खरेदी चालू आहे माझी. 4ही म्हशी घेऊन झाल्या आहेत आणि चांगल्या टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत. चांगल्या 17-14पर्यंत म्हशी जाते आता आणि चांगला अनुभव आहे. तुम्ही पण मला खूप सहकार्य केलं तिथे म्हशी हे करण्यासाठी. दिवसाला एक मी कुठची अशी हे नाही केली की बाबा ही नको ती नको असं केलं तरी तुम्ही मला हे नाही केलं, चांगलं सहकार्य केलं. आणि याच्या आधी पूर्वी पण मी तुमच्याकडे कोल्हापूरवरनं 4 म्हशी नेल्या होत्या. त्या पण आता चांगल्या गाभण गेल्यात आणि त्यांचं 5 महिन्याचे गाभण आहेत आणि परत आता त्यांचं दूध चालू आहे. दिवसाला 4 लिटर मला दूध देत आहेत ते आणि वर्ष जाऊन गेलं तरी त्या दूध देत आहेत. हे चांगलं म्हणजे घेण्यासारखं उदाहरण आहे. म्हणजे आता तुमचं सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे थोडंसं मोरापेक्षा म्हणजे मोराकडे आता थोडं वळायचं चालू आहे. तुम्ही पण गेल्या वर्षी नवीन होता त्यावेळी थोडं भीत म्हशी घेतला. त्यावेळीच्या म्हशी घेतल्यानंतर तुमच्या टाइम टू टाइम गाभ गेल्यानंतर दूध व्यवस्थित दिले. कुठली काही तक्रार आहे का त्या म्हशी? तक्रार अजिबात नाही. फक्त काय आपलं एक 15 दिवस सेट व्हायला त्यांना तिकडे वेळ लागतो. म्हशी गेल्यानंतर एक 10-15 दिवस, कारण आमचं जे वातावरण आहे आणि थोडंफार सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वातावरण किंवा गोवा बाउंड्री हा थोडंसं वातावरणामध्ये चेंज आहे. मग सेट व्हायसाठी एक 10-15 दिवस जातो तिथं. आणि ह्यांचं आता काय वय बघा तुम्ही, काय वय लाईन जास्त नाही. तिथं कोल्हापुरात ही म्हशी येऊन खरेदी करून स्वतः हिमतीनं आपल्या हनुमान डेअरी फार्मच्या म्हणजे आमच्या माध्यमातून हरियाणाला आता म्हशी खरेदी करायला आलेल्या आहेत. आणि आज हरियाणाला म्हशी खरेदी करत असताना कमीत कमी 4 दिवस घेतले त्यांनी 4 म्हशी कराय. तर आम्ही एकदाही त्या म्हशीला बाबा हीच घे तीच घे असं मस्त काहीच नाही. जी म्हैस आपल्याला चांगली वाटली ते आम्ही त्यांनी सांगितलं. 2 टाईम दूध काढून दाखवलं. अशा कुठल्याही शेतकऱ्यांनी जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय झाले, गोकुळ दूध संघानं इथं येऊन हे व्हिडिओ कॉलची सिस्टीम चालू आहे. आता व्हिडिओ कॉल केल्याशिवाय अनुदान मिळत नाही. त्यामुळे ही लोक इथं आल्यात नाही तर ही आपल्या हनुमान डेअरी फार्म शिवाय म्हशी तिथल्याशिवाय घेऊ शकत नाहीत. असे थोडंफार अनुदानच्यासाठी सर्व लोक इथं येऊन म्हशी घेत आहेत. राजू माती ह्याच्यानंतर कुठल्याही शेतकरी बंधूच नाही जर म्हशी खरेदी करायची असेल तर माझा कॉन्टॅक्टवर मला कॉल करून तिथं आपल्या जागी पण घेऊ शकताय किंवा आपल्या हनुमान डेअरी फार्मच्या मार्फत तुम्ही हरियाणामध्ये फिरून पण म्हशी घेऊ शकताय. सर आले, सुनील सर म्हणून. तो साहेब तुमचा थोडा परिचय द्या. नमस्कार, मी सुनील धुरी, राहणारा कट्टा, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. यांच्या निलेश पाटीलांचा आजपर्यंत आमच्या 10 वर्ष आमच्या कानावर आवाज आहे. आम्ही ऐकतोय त्यांचं नाव. आणि मुरा म्हशी त्या कोल्हापूर जिल्ह्यात आणून बऱ्यापैकी सगळीकडे देत आहेत याचाही आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे गिरोबा डेअरी फार्म नांदोस या गावाने ठरवून मला स्वतः इथे म्हशी घेण्यासाठी 49 म्हशी आमचं प्रकरण पूर्ण झालेलं आहे जिल्हा बँकेकडे. त्यातील 19 म्हशी आम्ही आत्ता सिलेक्ट केलेल्या आहेत. आम्हाला येऊन आता जवळजवळ 6 दिवस झाले पूर्ण. आजचा हा 7वा दिवस. त्यामुळे आम्ही सगळं निलेशजींबरोबर फिरतो इकडे आत्ता. आणि बऱ्यापैकी आपण सगळं 2 टायमाचं दूध बघून वय बघून आणि ते आम्हाला मार्गदर्शनसुद्धा करत आहेत या विषयात की कशा पद्धतीत आपल्या डेअरी फार्मवर म्हशी नेऊन कशा पद्धतीत त्यांचं दूध आणि संगोपन करावं. हा अनुभव त्यांच्याकडे भरपूर मोठा आहे आणि बऱ्याच वर्षाचा आहे आणि त्यांचं नावही मोठं आहे. आम्ही इकडे फिरायला भरपूर वेळ लागतो दिवसभर, तरीसुद्धा फिरतो आणि बघून घेतो संपूर्ण की म्हशीची काय काय कंडिशन्स आहे आत्ता म्हणून. आणि एवढं सांगतो की आत्ता यांच्याकडे म्हशी खरेदी करणं कुठलीही तक्रार असली तरी निलेशभाई आपले सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेतात आणि आपल्याला सांगतात की कुठल्याही म्हशीबद्दल तक्रार झाली तर आपण त्याची मागे करून देऊ किंवा त्याबद्दल काय तक्रार असेल तर करू. पण आपलंही एक जबाबदारीचं काम आहे की व्यवसायानिमित्त आपण त्याच्या जीव ओतून त्या म्हशीबद्दल प्रेम करून त्या म्हशीची वाढ करणं आणि संगोपन करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून आपण तिला सांभाळून त्याविषयी करणं. दूध देणं हे शेवटी मालकाच्या हातीत असतं आणि ते मालकाने त्याची जबाबदारी घ्यावी एवढंच सांगतो. नमस्कार. बरोबर ना.